निकाल जो काही येईल तो 3 तारखेला स्पष्ट होईल. आम्ही पराभव झालो तरी महाविकास आघाडीसोबत राहणार, विजयी झालो तरी महाविकास आघाडीसोबत राहणार. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. आज उद्धव ठाकरे गट शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं. नेमकं पृथ्वीराज भाऊ पत्रकार परिषद झाली, नेमकं काय विषय होता पत्रकार परिषदचा? जय महाराष्ट्र. मी पृथ्वीराज राजूभाऊ काळे. मी प्रभाग क्रमांक 7 म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. माझं चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर मी तिथे उमेदवार आहे. आज जे काही वातावरण वरुड शहरात कालपासून चालू झालेलं आहे की आघाडीत जे महाविकास आघाडी होती घटक पक्षासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात काहीतरी सिटाईच्या वादामुळं इथे संभ्रम निर्माण झाला आहे. याचा जनतेवर खूप जास्त प्रमाणात गलत वेनं असा चुकीचा मेसेज जात आहे. असं काही नसताना आज आम्ही सर्व उमेदवार इथं पाच प्रभागाचे उमेदवार इथं आज हजर आहे. आमचं सर्वांचं मत असं आहे की जेव्हा आम्ही फॉर्म वगैरे स्टँड केलेले आहे तर तेव्हा पक्षाचा AB फॉर्म जेव्हा आम्ही अटॅच केला तर त्या AB फॉर्म अटॅच करताना आम्ही हे गृहीत धरून केलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत. जे काही आता निवडणुकीच्या मैदानात पराभव असो किंवा विजय असो, आम्ही महाविकास आघाडीसोबत कायम असणार असं आमची भूमिका आहे. आणि ज्या प्रभागात कुठे महाविकास आघाडीतलेच घटक पक्ष आमनेसामने आलेले आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. बाकी इतर प्रभागात महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे असा मेसेज मी आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. आणि ह्या आदेश आम्हाला शिवसेना संपर्क प्रमुख नेते जे आहे खासदार अरविंदजी सावंत साहेब त्यांच्यामार्फत व अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीरजी सूर्यवंशी व जिल्हा प्रमुख मनोजजी कडू यांच्यामार्फत असा मेसेज आलेला आहे की महाविकास आघाडी काल पण एकत्र होती, आज पण आहे आणि पुढे पण राहणार. जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता आताच्या घडी जी ब्रेकिंग न्यूज आहेत, जे नुकताच काल जे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं की महाविकास आघाडीसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उभाटा गटाची हे युती वरुडसाठी तुटलेली आहे. परंतु आज उमेदवारसुद्धा स्वतः सांगत आहेत की ही युती कायम आहेत आणि जे वरुड शहरामध्ये जे काही काल स्टेटमेंट देण्यात आलं या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर, जर आपले नगरसेवक निवडून आले तर आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे का? नक्की. आपण पाहू शकता आज पृथ्वीराज राजूभाऊ काळे यांनी आता उमेदवार आहेत, परंतु हे या शिवसेने पक्षाचे एक कार्यकर्तेसुद्धा आहेत. त्यांनी सांगितलं की आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही जेव्हा फॉर्म भरायच्या वेळेस आम्ही जे बी फॉर्म जोडला होता तो बी फॉर्म महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोडण्यात आला होता. त्यामुळे आमची ही महाविकास आघाडीसोबत जी आमची युती आहे ती कायम आहेत. आज नेमकं आताच्या घडीला हे ब्रेकिंग न्यूज आहे आणि नेमकं निवडणुकीमध्ये हे जशी निवडणूक जवळ येत आहे तसं वातावरण चेंज होत आहेत. नेमकं काय वळण घेणार हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. नुकतंच काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होतं की युती तुटली परंतु आज युती कायम आहे असं बोललं जात आहेत. सर, नेमकं पुढील वाटचाल काय आपली? पुढील वाटचाल आहे आम्ही जसं ताकदीने आज काम करत आहे आम्ही पुढं पण करत राहू. निकाल जो काही येईल तो 3 तारखेला स्पष्ट होईल. आम्ही पराभव झालो तरी महाविकास आघाडीसोबत राहणार, विजयी झालो तरी महाविकास आघाडीसोबत राहणार. आपल्यासोबत माजी नगरसेवक म्हणून सुनीलभाऊ हाळे आहेत. सुनीलभाऊ, काय सांगू शकाल? तुम्ही शिवसैनिक आहेत, काय सांगू शकाल? मी एक शिवसैनिक आहे आणि मी एक उमेदवार पण आहे. आमची महाविकास आघाडी आधी कायम होती आणि अखेरपर्यंत कायम राहील असं माझं स्पष्ट मत आहे. नेमकं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता की नेमकं काय होणार आहेत, परंतु आज पृथ्वीराज काळे यांनी सांगितलं आहे की आमची ही युती कायम राहणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा संभ्रम होऊ नये. पृथ्वीराज राजूभाऊ काळे यांनी स्टेटमेंट दिलं आहे की आमची जे युती, आमची जे महाविकास आघाडीसोबत जी आमची युती आहे ते कायम आहे आणि आम्ही जी उमेदवारी दाखल केली आहे ती आमची कायम आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये त्याकरताच पत्रकार परिषद घेतली आणि मतदारांनी सुद्धा एक शुद्ध नागरिक म्हणून विचार करा हीच विनंती. पाहत राहा. कॅमेरा निकोबावनेसह प्रवीण सारखं चोळामणी पोर्टल.